नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे। आज नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नवरात्रीचा उत्सव हा 9 दिवस 9 देवीचे अवतार असतात आणि आपण महिला जगातली अर्धी संख्येपैकी अर्धी संख्या ही आपल्या महिलांची आहे। तर महिलांचे खूप सारे अधिकार हक्क आहेत आणि हे हक्क व अधिकार म्हणजे एक प्रकारे अस्त्रच आहेत आणि ते अस्त्रापैकी आपल्याला 9 अस्त्रांची मी माहिती 9 दिवस देणार आहे। तर आज सगळ्यात महत्त्वाचा अस्त्र जो आहे तो आहे की मी सांगणार आहे 9 दिवस 9 हक्क। तर आजचा पहिला जो हक्क आहे तो म्हणजे की राहण्याचा अधिकार। म्हणजे आता जर आपण विवाहित महिलांचं बघितलं किंवा अविवाहित महिलांचं बघितलं तर लग्न झाल्यावर महिला ज्या आहे ते नवऱ्याच्या घरी राहायला जातात आणि बरेचदा भांडणं वगैरे झाली तर नवरा घरातून तिला बाहेर हाकलतो किंवा मग वाद वगैरे झाले तर महिला घरातून बाहेर पडतात, मग माहेरी जातात। माहेरी जर सपोर्ट मिळाला तर ठीक आहे, नाही तर मग त्यांना बेघर व्हावं लागतं। तर अशा प्रसंगी कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 या कायद्यानुसार आपल्याला नवऱ्याच्या घरी राहण्याचा अधिकार आहे महिलांना। या अगोदर ह्या 2005चा जो कायदा आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 प्रथमतः राहण्याचा अधिकार हा दिला आणि माझ्या दृष्टीने तो खूप महत्त्वाचा अधिकार आहे। कारण या अगोदर महिलांना नवरे घरातून बाहेर काढत होते आणि बायका घरातून बाहेर पडल्यावर त्यांना बेघर व्हावं लागायचं, कधी कधी माहेरचा पण सपोर्ट मिळत नव्हता। पण आता असं आहे की नवऱ्याबरोबर भांडणं असेल, नवऱ्याबरोबर घटस्फोटाची केस दाखल असेल, तिने कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली असेल तरी पण ती नवऱ्याच्या घरात राहू शकते आणि हा राहण्याचा अधिकार खूप महत्त्वाचा आहे। आपण जर माणूस म्हणून जगताना आपल्याला अन्न वस्त्र निवारा असे 3 गरजेचे, त्याच्यामधला निवारा हा खूप महत्त्वाचा आहे आणि महिलांना तर संरक्षण हे घरामध्येच मिळू शकतं आणि बरेचदा आपल्याला घर नसेल तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे 9 दिवसातील पहिला अधिकार राहण्याचा अधिकार कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 प्रमाणे राहण्याचा अधिकार सर्व महिलांनी स्वतः हा अधिकार माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्यांनी स्वतःला माहिती असल्यावर दुसऱ्यांना पण सांगा, कारण ज्यांना गरज असेल त्यांना याचा फायदा होईल। त्यामुळं पहिला अधिकार 9 दिवसातील 9 अस्त्र मी सांगणार आहे। पहिला अधिकार आहे राहण्याचा अधिकार, तो म्हणजे कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 प्रमाणे महिलांना राहण्याचा अधिकार आहे आणि हा फक्त विवाहित महिलांना राहण्याचा अधिकार नाहीये, तर अविवाहित महिला ज्या असतील, ज्यांचं अनमॅरिड असतील, ज्या अविवाहित आहेत ते त्यांच्या आई वडिलांबरोबर भावाबरोबर राहतात, मग ते अविवाहित आहे आणि घरामध्ये आहे तर त्यांचा पण त्या घरावर हक्क आहे। कधी कधी आई वडील त्यांना बेघर करू शकतात किंवा भांडणं होतील तर ते त्यांचं घर आहे म्हणून ते घराबाहेर काढू शकतात किंवा कधी कधी आई वडील गेले की भाऊ काढतात घराबाहेर कारण तिचं लग्न नाही झालेलं आहे, तर तेव्हा त्या अविवाहित महिलेला सुद्धा राहण्याचा अधिकार आहे या कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 प्रमाणे। कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 हा फक्त महिलांसाठी आहे आणि त्यामध्ये खूप सारे अधिकार आहेत। त्यातला हा पहिला अधिकार, पहिलं सशस्त्र महिलांचं मी सांगितलेलं आहे, त्याचा नक्की तुम्ही माहिती सगळ्यांना सांगा आणि तुम्हाला पण माहिती असू द्या। थँक्यू, बाय। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।